नमस्कार, मी मयुरी हाऊस ऑफ मयुरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आजचा व्लॉग हा थोडा खास असणार आहे, कारण यात मी तुम्हाला माझ्या आईसाठी घेतलेले सोनचाफ्यातून लॉंग आणि शॉर्ट मंगळसूत्र, तसेच कानातले आणि तिच्याजवळ असलेल्या बांगड्या दाखवणार आहे. यात काही तिच्या पण बांगड्या आहेत, काही माझ्या आहेत आणि काही माझ्या बहिणीचे ब्रासलेटसुद्धा आहेत. तिला काही फारशी आवड नाही आहे बांगड्या घालायची. तिला तिच्या काचेच्याच बांगड्या या खूप आवडतात. पण मी एखादी कुठे बाहेर गेली किंवा मला कुठली बांगड्याची डिझाईन आवडली तर मी तिच्यासाठी त्या घेऊन येते. ती यूज करते, कधी आम्ही यूज करतो. चला तर मग सुरुवात करूया. या आहे मोत्यांच्या बांगड्या. या माझ्याच आहे, मी घेतल्या होत्या. खूप छान दिसतात या कोणत्या पण बांगडींसोबत कॉन्ट्रास्ट केलं की. परत यासुद्धा मोत्यांच्याच बांगड्या आहे. या मीच आणल्या होत्या तिच्याकरिता आणि तिने घातल्या पण होत्या. आणि मुख्य म्हणजे तिला ही डिझाईन फार आवडली होती. पुढे या व्हाईट मोत्यांच्या बांगड्या या तिनेच आणल्या होत्या तिच्यासाठी आणि ती घालते सुद्धा या बांगड्या आणि खरंच खूप छान दिसतात. कॉटनच्या वगैरे साडीवर खूप छान जातात. इथे आहे या ऑरेंज कलरच्या बांगड्या. या मीच आणलेल्या आणि मला खूप आवडल्या होत्या बघता क्षणी. याच्यावरचं काम बघाल तर पूर्ण थ्रेडवर्क आहे आणि बाजूला मोत्यांनी अशी आउटलाईन केली आहे. खूप छान दिसतात घातल्या की. या ज्या बांगड्या आहेत त्या माझ्या आईनीच आणल्या होत्या तिच्याकरिता. तिला खूप आवडल्या होत्या या बांगड्या आणि आम्हालाही. आणि हे कडे आपण नुसतेच जरी घातले तरी हातात खूप छान दिसतात. मला तरी ही डिझाईन खूप जास्त आवडली आहे. या ज्या बांगड्या दिसत आहेत तुम्हाला या खूप जुन्या आहे. या तिने मला घेऊन दिल्या होत्या कोरोनामध्ये. तिचं असं होतं की बांगड्या घ्या बांगड्या घ्या म्हणून. या आणखी एक तुम्हाला पुढे दाखवेल असे 2 सेट होते. एक तिने माझ्या बहिणीला घेऊन दिलेलं आणि एक मला घेऊन दिलेलं. तर त्याला जवळपास कितीतरी वर्ष झाली आहे. हे जशाच तसेच आहे. आता हे पुढे जे तुम्हाला कडे दिसत आहेत स्टोनचे ते सिंगल आहेत. नुसतेच हातात एक एक जरी घातलं तरी हातात खूप छान दिसतात. आता जे कडे मी तुम्हाला दाखवते आहे ते माझे सगळ्यात जास्ती आवडीचे आहे. कारण हे सिंगल जरी आपण एखाद्या वेस्टर्न साडीवर म्हणा किंवा ड्रेसवर जरी घातलं तरी खूप छान दिसतात आणि हातात तर खूपच सुंदर दिसतात. आणि हे मी खूपदा यूज केलं आहे याचा. माझ्या आईने तर एकही वेळा नाही घातलं, पण मीच जास्त याचा यूज केला आहे आणि मला खरंच खूप जास्त आवडतात. तुम्हालाही हे कडे आवडलेत का? नक्की कमेंटमध्ये सांगा मला. पुढे हे जे 2 कडे दिसत आहेत ते माझ्या बहिणीचे आहे. तिला बांगड्यांचा वगैरे तितका छंद नाही, त्यामुळे ती अशीच सिंगल कडे वगैरे घालत असते. तर एकदम सिंपल आहे आणि छान आहे. तर अशा होत्या माझ्या बांगड्या ज्या मी तुम्हाला आता दाखवल्या आहे. यापैकी तुम्हाला कुठली बांगडी आवडली नक्की कमेंटमध्ये सांगा. आता मी तुम्हाला माझ्या आईसाठी घेतलेले सोनचाफ्यातून काही शॉर्ट आणि लॉंग मंगळसूत्र, तसेच इयरिंग्स आणि आम्हाला भेटलेल्या गिफ्टमध्ये बांगड्या आणि ते मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. आधी मी तुम्हाला हे लॉंग मंगळसूत्र दाखवते. याआधी आम्ही सोनचाफ्यातून घेतलं होतं 2 वाटींचं मंगळसूत्र. तर लॉंगच होतं ते पण आईचं म्हणणं होतं की ते आता बरोबर वाटत नाही, चांगलं दिसत नाही, म्हणून मला काहीतरी दुसरे डिझाईन आण. म्हणून मी आता नुकतीच ही लॉंग मंगळसूत्र घेतलेलं आहे. 4,000चं भेटलं मला हे तिथे. याची किंमत 4,000 आहे. तिथूनच घेतलेले हे साखळीचे कानातले आहेत, जे माझ्या आईला खूप आवडले होते आणि तिच्याच आवडीचे मी हे तिच्यासाठी घेतले. खूप छान दिसतात, एकदम सोन्यासारखी चकाकी दिसते त्यांना. आणि हे जे कानातले तुम्ही बघताय ते माझ्या बहिणीने घेतले होते. तिला खूप आवडले होते. 395ला पडले होते हे कानातले आम्हाला. या लॉंग मंगळसूत्राची डिझाईन मला बघता क्षणी खूप आवडली होती, म्हणून मी हे घेतलं. तुम्हालाही आवडली का नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि याची डिझाईन खरंच खूप छान आहे, खूप बारीक काम आहे. आणि जेव्हा माझ्या आईने घातलं होतं तेव्हा तिच्या गळ्यात तर खूपच उठून दिसत होतं. आणि हे शॉर्ट मंगळसूत्र हे 2 वाटीचं आहे, जे मी आईसाठी घेतलं. परत इथे ही मोतीमाळ आहे, त्याला काय म्हणतात मला काही माहीत नाही. आणि आता ज्या बांगड्या तुम्ही बघताय त्या आम्हाला गिफ्ट मिळालेल्या आहेत तिथून. 2 ऑप्शन होते, एक साडी किंवा बांगड्या. मग आम्ही बांगड्या चूज केल्या. या तुम्हाला जास्त दिसत असणार, कारण याआधी जसं मी तुम्हाला सांगितलं आम्ही तिथून शॉपिंग केली होती तेव्हासुद्धा आम्हाला तिथून मिळाल्या होत्या. आणि असं करून त्या आता 8 अशा जमा झाल्या आहे आमच्याकडे.
तर मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला माझा हा छोटासा दागिन्यांचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर हाऊस ऑफ मयुरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. अशाच घरगुती कुकिंग आणि लाईफस्टाईल व्लॉग घेऊन मी पुन्हा भेटेन. तोपर्यंत स्वतःची काळजी आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद. पुन्हा भेटूया. बाय.